नमस्कार. खूप महिन्यानंतर मी आपल्यासाठी एक कथा घेऊन येत आहे. मागील काही दिवसापासून मी खूप अडचणीत जात होते. 2 वेळा मी वेगवेगळ्या अपघातातून मरता मरता वाचलो, नाहीतर आज तुमच्यासमोर ही कथा घेऊन येऊ शकलो नसतो. सुजित राहील की एकटा? आपलं जाणं गरजेचं आहे. आत्ता निघालो तर उद्या सकाळपर्यंत परत येऊ. मला पण काळजी आहे की त्याला मी जरी जन्म दिला नसला तरी पोटच्या पोरासारखं प्रेम करते त्याच्यावर. तो आता 14 वर्षाचा झाला आहे. रोशनी अथर्वला म्हणाली, अगं फक्त 14 वर्षाचाच आहे ग तो, आणि एवढ्या मोठ्या घरात तो एकटा कसा राहील? आपण त्याला घेऊन जाऊया. अथर्व, तुम्हाला माझं काहीच पटत नाही. तुम्हाला असं वाटतं की मी त्याचं वाईट करायला बसली आहे. आता हे काय नवीन काढलंस तू? अहो, आपण त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालोय आणि असं सुजितला घेऊन जाणं चांगलं नाही म्हणून म्हणते मी. नाहीतर मी तरी त्याला एकटा सोडेन का असा? ठीक आहे, आपण जाऊया, पण तू सांग राहुलला. अथर्व रोशनीला म्हणाला. खोलीच्या बाहेर उभा असलेला सुजित आपल्या आईबाबांचं सगळं बोलणं ऐकत होता. तशी त्याला चोरून ऐकायची सवय नव्हती, पण उद्या शाळेला सुट्टी आहे हे सांगण्यासाठी तो आईबाबांकडे आला होता. पण हे सगळं ऐकून तो हिरमुसला. आता आई खोलीबाहेर येणार हे कळाल्यावर तो जरा गोंधळला. त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. तो सरळ त्याच्या खोलीत जाऊन झोपेचं नाटक करून बेडवर पडून राहिला. कारण त्याला माहीत होतं की आपण बोलणं चोरून ऐकलंय. हे जर त्यांना कळालं तर मग आपलं काही खरं नाही. पण त्याने एक गोष्ट मात्र नक्की ठरवली होती की आईचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि तिला साफ नकार देऊन टाकायचा. कारण त्याला रात्री खात्री होती की आईने जरी नाही ऐकलं तरी बाबा मात्र त्यांचं बोलणं नक्की ऐकतील. ते आपल्याला कधीही एकटं सोडून जाणार नाहीत. आपल्यालाच कल्पनेच्या रंगात तो बेडवर पांघरून घेऊन पडून राहिला. रात्रीचे 10 वाजले होते. बाहेर आसमंतात एक वेगळाच सुगंध दरवळत होता. ती भयान शांतता जणू पुढे होणाऱ्या घटनांच्या साक्षीसाठी दबा धरून बसली होती. रात्र अजून गडद होत होती. रात्रीचे 10 वाजत आले होते म्हणून आत्तापर्यंत सुजितचं झोपणं काही नवीन नव्हतं. त्याच्या विचाराप्रमाणे आई बाबा खोलीत आले. ते आलेले कळताच त्याने झोपेचं नाटक केलं, पण त्याचं लक्ष त्यांच्या बोलण्यावर होतं. अहो, कशाला उठत आहे त्याला? जेवून झोपलाय. उद्या कामवाली लवकर येईल तसं मी सांगितलं आहे तिला. ती करेल त्याला शाळेसाठी तयार. बाबा सुजितला हाक मारून उठवणार इतक्यात त्याची आई बाबांना म्हणाली. हे तर अजून चांगलं झालं. समजवण्याचा प्रयत्न मिटला. आता तर तो सकाळीच उठेल. बाबा म्हणाले, चला आपण जाऊ. तुम्ही गाडीत बसा, आज मी गाडी चालवते, रोशनी म्हणाली. हे सगळं ऐकून सुजितला कळलं की आपण स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे. आता आपण ना उठू शकतो ना त्यांच्यासोबत जायचा हट्ट करू शकतो. पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता. तो बाबांना हाक मारणार तोपर्यंत आई बाबा गाडीत बसून गेलेले सुद्धा. आता सुजित त्या घरात एकटा होता. कसलाही विचार न करता त्यांनी पहिल्या मजल्यावरील सर्व दिवे लावले आणि टीव्ही बघत बसला. जणू त्या घरातील दिव्यांच्या प्रकाशाचा त्याला आधार जाणवत होता. झोप येणं शक्य नव्हतं. त्याला आपल्या मूर्खपणाचा खूप राग येत होता. टीव्ही बघण्यात त्याचं मन रमत नव्हतं म्हणून त्याने बाबांच्या खोलीतून एक पुस्तक वाचायला आणलं. येताना मात्र तो बाबांच्या खोलीतील लाईट बंद करायला विसरला नाही. लाईट चालू राहिली की आई ओरडते हे त्याला पक्क ठाऊक होतं. पुस्तकाचं नाव होतं आईची माया. हे वाचून त्याला फारसा आनंद झाला नाही, कारण त्याच्या सध्याच्या परिस्थितीला साजेसं नाव असल्यामुळे तो नाराज झाला. रात्रीचे किडे किर्र किर्र करत होते. घड्याळाचा प्रत्येक काट्याचा आवाज तिथे असलेल्या प्रत्येक शांततेला भंग करत होता. प्रत्येक श्वासाचा आवाज हा तिथल्या शांततेला चिरत होता. त्यालाही आता एकटेपणाची भीती वाटू लागली होती. तेवढ्यात घराची बेल वाजली. सुजितने घड्याळात बघितलं तर रात्रीचे 11 वाजले होते. एवढ्या रात्री कोण? स्वाभाविक प्रश्न होता, पण उत्तरासाठी त्याला दार उघडणे आवश्यक होते. त्याला काय करावं सुचत नव्हतं. परत बेल वाजली. आता मात्र सुजित घाबरला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. घामाच्या धारांनी तो भिजला. एवढ्या थंडीतही त्याला घाम फुटला होता. खोलीतल्या फोनवरून आईला फोन करून लावायचा तो प्रयत्न करू लागला, पण नंबर
लागतच नव्हता. बहुधा कुठेतरी चुकत होता. तेवढ्यात तिसऱ्यांदा बेल वाजली. घामाघूम झालेला सुजित गच्चीत आला. पहिल्या मजल्यावरून त्याने दरवाजाकडे बघितलं. आता एका पुरुषाचा आवाज येत होता. सुजित, दार उघड, मी आलो आहे. आता फक्त तू आणि मी, आपण दोघेच. आई बाबा परत कधी येणार नाहीत, ते गेले, खूप लांब गेले. आणि तू दरवाजा नाही उघडलास तर आता लाईट पण जाणार. सुजितने हे स्पष्ट ऐकलं. त्याचे हातपाय थरथर कापत होते. रडकुंडीला आलेल्या सुजितला आठवलं की त्याने त्याच्या आईचा नंबर शाळेच्या डायरीत लिहून ठेवला आहे. क्षणाचाही विलंब न करता त्याने डायरी शोधून आईला फोन लावला. आई, तू कुठे आहेस? आई, बोल ना, कोणतरी आलंय दारावर, मला फार भीती वाटते. आई, बोल ना. हॅलो सुजित, दरवाजा उघड. आई गेली कायमची. मी सांगितलं ना तुला. चल आता दार उघड सोन्या, नाहीतर मी आत येईन आणि मग तुला पण आईकडे पाठवीन. तेवढ्यात लाईट पण गेली आणि त्यामुळे वाजणारी बेल पण बंद झाली. आता दरवाजा उघडल्यावरचा कर्र कर्र आवाज झाला. ते ऐकून सुजितला कळून चुकलं की बाहेर जो कोणी आहे तो आपल्या घरात आला आहे. त्याच्या काळजाचं पाणी झालं होतं. त्याने धीर धरत वरून बघितलं तर एक माणूस त्याच्या हॉलमधल्या सोफ्यावर बसला होता. त्याच्या हातात धारधार चाकू होता. तेवढ्यात त्या माणसाची नजर वर लपून बसलेल्या सुजितकडे गेली. त्याच्या डोळ्यातील ती बहिरूपी चमक पाहून सुजित जागच्या जागी किंचाळला. तेवढ्यात क्षणाचाही विलंब न करता तो माणूस वर गच्चीत येण्यासाठी उठला. इकडे सुजितला काय करावे सुचत नव्हते. तो एका काळोखाचा आधार घेऊन लपून बसला होता. आता तो माणूस गच्चीवर आला होता. त्याला हाक मारू लागला. आता बस सुजित, जवळ ये माझ्या सोन्या. मी तुला जास्त यातना नाही देणार. लगेच मारून टाकतो तुला बघ. जास्त त्रास पण होऊ देणार नाही मी तुला. आताच तुझ्या आई बाबांना मारून आलोय. खूप कष्ट झाले मला त्यांना मारताना आणि त्यांना पण खूप मरण यातना झाल्या. तुझ्या बाबत तरी असं होऊ देऊ नको सोन्या. हे सगळं ऐकून सुजित सुन्न झाला. त्याने धीर करून गच्चीतील कोपऱ्यावर ठेवलेली काठी हातात घेतली. आता काय करायचं हे त्याच्या डोक्यात पक्क होतं. आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसा त्यांनी धीर धरून हातातील काठीने जोरात प्रहार केला आणि त्या माणसाच्या तोंडावर पण प्रहार केला. तो जागीच कोसळला. सुजित काहीही विचार न करता गच्चीतून खाली आला आणि त्याने दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली. रडत रडत तो घराच्या बागेत एका ठिकाणी लपून बसला होता. आपलं घर किती एकांतात आहे याची सुजितला आज प्रचिती आली. त्या बागेतच सुजित झोपी गेला. सकाळच्या किरणांसोबत सुजित उठला. आई बाबा कुठे असतील याचा विचार करण्यात तो मग्न असतानाच बाबांची गाडी गेटमधून आत आली. सुजितचा आनंद गगनात मावत नव्हता. गाडीतून मात्र आई एकटीच उतरली. सुजितने पळत जाऊन तिला मिठी मारली. झालेला सगळा प्रकार त्याने आईला सांगितला. ते ऐकून तिच्या तोंडावरचे भाव पालटले. तिने त्याला परत मिठीत घेतलं. चल बघू कोण आहे ते. सुजित घाबरलेला होता पण त्याला आईचा आधार होता. घरात गेले तर कोणीच नव्हतं. मम्मी खोटं बोलत नाही. मी त्याच्या डोक्यात काठी मारली होती आणि तो इथेच पडला होता. सुजित म्हणाला. आईने एका क्षणासाठी सुजितकडे बघितलं आणि म्हणाली, मला आहे रे बाळा तुझ्यावर विश्वास. खाली जाऊन बघितलं तर मागचा दरवाजा उघडा होता. आई, मागचा दरवाजा उघडा कसा राहिला असेल ग? मीच ठेवला, नाहीतर तो माणूस आत कसा काय आला असता तुला बाबांकडे पोहोचवायला? सुजितने वर बघितलं तर आई हसत हसत चाकूसोबत खेळत होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.